मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे भीषण आग लागून 2 दुचाकी आणि शेड जळून खाक झाले। सुदैवाने ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग घरापर्यंत पोहोचण्यापूर्वी नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपुरी गावात रविवारी दुपारी घडलेल्या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। प्रकाश चव्हाण यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या हिरो होंडा आणि प्लेजर या 2 दुचाकींना अचानक आग लागली। काही क्षणातच दोन्ही वाहने आणि परिसरातील शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। मोठा आवाज ऐकून बाहेर आलेल्या प्रकाश सिंग चव्हाण यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तब्बल तासभर अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली। विशेष म्हणजे आगीच्या अगदी शेजारील खोलीत 24 पोती तूर साठवून ठेवण्यात आली होती। ज्वाळा खोलीच्या दारापर्यंत पोहोचल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आग पुढे पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली आणि घरासह लाखो रुपयांच्या मालमत्तेचे संभाव्य नुकसान टळले। दरम्यान ही आग नैसर्गिक नसून खोडसाळपणातून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रकाश दौलतसिंग चव्हाण यांच्या घरी काही कारणास्तव अचानक आग लागली आहे। त्या आगीमुळे 2 गाड्यांचे नुकसान झालेले आहे। तसेच त्या गाड्या पूर्णपणे जळून राख झालेल्या आहे व त्यांच्यासाठी जो शेड उभारण्यात आले होते त्याची पूर्णपणे नुकसान झालेले आहे। हा फक्त निमित्त नसून हा खोडसाळपणा कोणीतरी केलेला आहे। त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। तसेच आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी याकरिता आम्ही फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे दाखल करत आहेत व शासनाकडून जी काही मदत होईल ती आम्हाला मदत देण्यात यावी अशी विनंती।